आज आपण ओल्या काजूची भाजी बनवते आहे। बघू शकता त्याचा रंग किती सुंदर आलाय। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। ओला काजू आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे। आता तो सोलायचा कसा ओला काजू आणि त्याची भाजी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। ओला काजू जर अवेलेबल नसेल तरी पण तुम्ही ही भाजी करू शकता। ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण रेसिपी सुरू करूया। आज आपण ओल्या काजूची भाजी बनवतो आहे। त्याच्यासाठी 150 ग्रॅम आपण ओला काजू घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। काजू आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे। गरम पाण्यामध्ये भिजवल्याने बाहेरचं जे कवर आहे काजूचं ते एकदम सॉफ्ट होतं। आता आपण एक काजूचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याच्यातलं बाहेरचं कवर आता सोलून घेतोय आपण आणि काजू आपण बाजूला करून घेतोय। बघू शकता किती इझिली निघतं आहे, पटकन काजू मोकळा होतोय त्यातनं। आता पुन्हा एकदा सोलून दाखवते आहे। बाहेरचं कवर काढून आपण आतल्या ज्या काजूच्या बिया आहेत ते बाजूला करून घेतो आहे आणि अशा प्रकारे पूर्ण काजू आपण सोलून घेतोय। बाहेरचं कवर काढून काजू आपण सेपरेट करून घेतलेला आहे। बघू शकता कसा दिसतो आहे। गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये कांदा आहे एक छोट्या साईजचा, त्याचे स्लाइसेस करून टाकून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। कांदा 1 ते 1.5 मिनिट आपण आता व्यवस्थित परतवून घेतले आहे। त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण अद्रकचे तुकडे टाकलेले, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि व्यवस्थित परतवून घेतो आहे। त्याच्यामध्ये आपण 4-5 काश्मीरी लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहे, तुकडे करून घेतलेले आपण आणि आपण त्याला नीट परतवून घेतोय। त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून आपण खोबरं टाकलेलं आहे, हे सुकं खोबरं टाकलेलं आहे। इथे तुम्ही ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता आणि याला नीट परतवून घेतोय आपण। त्याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो आहे, त्याच्या स्लाइसेस करून टाकून घेतोय आपण आणि त्या टोमॅटोला सगळ्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतवून घेतो आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा चमच मीठ टाकलेलं आहे आणि मीठ सगळ्याच्यामध्ये मिक्स करून घेतोय आपण आणि खाली मसाले लागायला नको म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून घेतोय। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण याला व्यवस्थित परतवून घेतो आहे। आता साधारण 3 ते 4 मिनिटं मला लागले, टोमॅटो एकदम छान सॉफ्ट झालेला आहे। आता आपला मसाला तयार झालेला आहे। आपण गॅसवर बंद करून घेतोय। मसाला एका प्लेटमध्ये काढून त्याला थंड करून घेतोय। मसाला आता आपला थंड झालेला आहे, त्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून फिरवून घेतो आहे। बघू शकता किती छान पेस्ट झाली, एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। आपला मसाला तयार आहे। आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 3 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आता आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकलेला आहे आणि दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि दोघांनी आपण व्यवस्थित परतवून घेतो आहे। आता त्याच्यामध्ये एक छोटा कांदा घेतलेला आहे, त्याला बारीक चिरून आपण टाकून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर कांदा आपण परतवून घेतोय गोल्डन कलर येईपर्यंत। 3 ते 4 मिनिटं आपण कमी गॅसवर कांदा व्यवस्थित परतवून घेतलाय। बघू शकता त्याचा रंग कसा दिसतोय, कांदा किती छान शिजलेला आहे। आता आपण एक छोट्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, तो बारीक तुकडे करून तो टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटोला कांद्यासोबत शिजवून घेतोय आपण। गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजवतोय। 3 ते 4 मिनिटं साधारण शिजवायला लागतात याला। आता आपला टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतलेली मसाल्याची ती सगळी टाकून घेतो आहे आणि पूर्ण पेस्ट टाकलेली आपण आणि पेस्ट आणि टोमॅटो कांदा व्यवस्थित मिक्स करतो आहे। तेल सुटेपर्यंत आपण मसाल्याला व्यवस्थित शिजवून घेतो आहे। आता बघू शकता सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे, आपला मसाला व्यवस्थित शिजला गेलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण 1/4 टीस्पून हळदी पावडर टाकतो आहे, 1 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतोय, 1 टीस्पून धनिया पावडर टाकतोय, 1 टीस्पून आपण जिरा पावडर टाकतोय, 1 टीस्पून आपण गरम मसाला टाकतो आहे आणि सगळे कोरडे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करतो आहे आणि त्याला शिजवून घेतोय। साधारण 1 ते 1.5 मिनिटं आपण शिजवणार आहे आणि जे पेस्ट आहे तिला आपण प्रेस करून घेतोय, म्हणजे टोमॅटो आणि कांदा सगळ्या मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स होईल आणि आपला मसाला आता तयार आहे। त्याच्यामध्ये आपण काजू टाकून घेतो आहे आणि काजूला मिक्स करून घेतो आहे। ओला काजू हा नेहमी मिळत नाही,
पण जर तुम्हाला ही भाजी खायची असेल तर जो सुका काजू मिळतो आपला नेहमीचा रेग्युलर काजू, त्याला गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घालायचं आणि मग त्याची भाजी करायची याच पद्धतीने, तर भाजी खूप छान लागते. आता आपण मीठ टाकून घेतो आहे चवीप्रमाणे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि भाजीला आपण कमी गॅसवर शिजवून घेतो आहे. आता आपण थोडं पाणी टाकून घेतो आहे भाजीमध्ये, थोडं गरम पाणी टाकायचं, आपल्याला हवा तितका रस्सा करून घ्यायचा. मी इथे खूप जास्त पाणी टाकलेलं नाही आहे, फक्त शिजायपुरती आणि थोडंसं ग्रेव्ही असली तेवढं पुरे आहे. आता जो तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा आहे तो बाहेर काढून घेतो आहे आपण. आणि आता आपली भाजी बघा किती छान शिजलेली आहे, एकदम छान रंग आलेला आहे आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मी थिक ठेवलेली आहे, घट्ट ठेवलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पाणी टाकून पातळ करू शकता. आता त्याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून कसुरी मेथी टाकून घेतो आहे आणि थोडं फ्रेश कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करतो आहे. आपल्या ओल्या काजूची भाजी एकदम टेस्टी अशी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करतो आहे आणि या भाजीचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे भाजी. ओल्या काजूच्या भाजीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. भाजीचा रंग पहा किती सुंदर आलेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कळवायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.